परिचय. नाव नरेंद्र केशवराव ठाकरे. पत्ता मुक्काम पोस्ट कुंभा, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. जन्मतारीख 22 नोव्हेंबर 1953. शिक्षण BA. जात कुणबी, OBC. व्यवसाय शेती. अध्यक्ष तालुका युवक काँग्रेस मारेगाव, सन 1974. सदस्य ग्रामपंचायत कुंभा, पंचायत समिती मारेगाव, सन 1976 ते सन 1981. संचालक ग्राम विविध सहकारी संस्था कुंभा, सन 1976 ते आजतागायत. सदस्य पंचायत समिती मारेगाव, सन 1979 ते सन 1990. संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ, सन 1982 ते सन 2002. संचालक मारेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, सन 1977 ते सन 1982. अध्यक्ष मारेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, सन 1987 ते सन 1992. उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ, सन 1992 ते सन 1997. उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ, सन 1992 ते सन 1997. सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव, सन 2007 ते सन 2022. प्रदेश प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई, तालुका मारेगाव तर्फे, सन 2008 ते आजतागायत. संचालक शेतकरी शिक्षण संस्था मारेगाव, जिल्हा यवतमाळ, सन 2010 ते आजतागायत. उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी यवतमाळ. संचालक शिक्षण प्रसारक मंडळ वणी, जिल्हा यवतमाळ, सन 2012 ते आजतागायत. सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद यवतमाळ, सन 2014 ते सन 2017. संचालक महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास परिषद मुंबई, या काळात 2000 लोकांना आर्थिक मदत. संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महामर्यादित मुंबई, सन 2017 ते 2023. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रातील नेतृत्वक्षमक्ष, प्रेरणादायी व समर्पित व्यक्तिमत्व. सदस्य यवतमाळ जिल्हा नियोजन मंडळ यवतमाळ. काँग्रेस पक्षाचे गेल्या 45 वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय व प्रभावी व्यक्ती. काही लोकनेते दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर चढत जातात, जनसामान्यांच्या मनावर राज्य करतात. त्यातील एक नाव म्हणजे नरेंद्र पाटील ठाकरे. वरोरा तालुक्यातील पांझुर्णी येथे 22 नोव्हेंबर 1953 त्यांचा जन्म झाला. तिथेच त्यांच्या प्राथमिक शिक्षणाला आरंभ झाला. 1ली ते 3री पर्यंत ते तिथल्या जिल्हा परिषद शाळेत शिकलेत. वरोरा इथे 1961 पासून पुढील शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. इथल्या नेताजी हायस्कूलमध्ये त्यांनी तेव्हाच प्री म्हणजे 11वी पर्यंत शिक्षण घेतलं. जीवशास्त्र विषयावर त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घ्यायला सुरुवात केली. 1972च्या दरम्यान त्यांची आई आजारी झाली, त्यामुळे त्यांनी शिक्षण थांबवलं. नंतर कला शाखेतल्या पदवीला आरंभ केला. 1972ला ते मारेगाव तालुक्यातील कुंभा या गावी आलेत. इथे शेती सांभाळत असतात, त्यामुळे त्यांचा या परिसरात नावलौकिक आहे. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संपर्क आला. ते महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. सन 1974ला विनायकराव तरटे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. 1976ला कुंभा ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, त्यात ते प्रचंड मताने निवडून आले. इथल्या ग्राम विविध कार्यकारी संस्थेचे ते गेल्या 50 वर्षापासून संचालक आहेत. विविध आंदोलन, मोर्चे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी लढा दिला. मारेगाव तालुक्यात बस स्थानक नाही,
त्यांच्यासाठी देखील त्यांनी लढा पुकारला. सन 1977ला माजी प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. वणी विधानसभेचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते वामनराव कासावार त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले. ज्येष्ठ नेते नानाजी खंडाळकर आणि ज्येष्ठ नेते जीवन पाटील कापसे यांचं त्यांना विशेष सहकार्य लाभले. स्वर्गीय मदनलाल सुराणा, स्वर्गीय रामदास घोटेकर, स्वर्गीय सूर्यभान पाटील आसुटकर, स्वर्गीय हरिभाऊ चिपळे, स्वर्गीय शरीफ अहमद कुरेशी, स्वर्गीय त्र्यंबक पाटील वासाडे, मारुतराव खापणे, गणपतराव लेडांगे, रामदास दुर्गे, कुंभा येथील गोवारी समाज, कोलाम समाज आणि माळी समाजाप्रती ते कृतज्ञता व्यक्त करतात. त्यांचा राजकीय आणि सामाजिक कारकीर्द भारदस्त राहील. सन 1979 ते सन 1990 या काळात ते मारेगाव पंचायत समिती सदस्य होते. 1982 ते 2002 या काळात ते यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष झालेत. मारेगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे ते 1987 ते 1992 या काळात अध्यक्ष झालेत. त्यापूर्वी 1977 ते 1982 या कालावधीत संचालक होते. सन 1992 ते 1997 या कालावधीत ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. सन 2007 ते 2022 असे तब्बल 15 वर्ष ते मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते. सन 2008 पासून आस्थागायत ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी आहेत. मारेगाव येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे सन 2012 पासून आजपर्यंत संचालक आहेत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत. वणीतील शिक्षण प्रसारक मंडळाचे सन 2012 पासून संचालक आहेत. जिल्हा परिषद यवतमाळच्या शिक्षण आणि आरोग्य विभागाचे सन 2014 ते 2017 या कालावधीत सभापती होते. महाराष्ट्र राज्य अण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय विकास परिषदेचे ते संचालक होते. या दरम्यान त्यांनी जवळपास 2000 लोकांना आर्थिक मदत मिळवून दिली. सन 2017 ते 2023 या काळात ते महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादन पणन महासंघाचे संचालक होते. यवतमाळ जिल्हा नियोजन मंडळाचे ते सदस्य आहेत. इतकं बहुपैलू व्यक्तिमत्व नरेंद्रजी केशवराव ठाकरे आहेत. त्यांनी अनेकांना घडवलं, नव्या पिढीला संधी दिली, अजूनही देत आहेत. त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप सदिच्छा.